वार्तांकन रोखठोक बातमी। मागील 15 दिवसाखाली 8,500 ते 9,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला तुरीचा भाव सध्या 6,500 ते 7,000 रुपयांपर्यंत घसरलाय। दरम्यान आणखी भाव वाढतील या अपेक्षेने तुरीची विक्री थांबवलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचं चित्र आहे। तुरीच्या भावात 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे। आवक आणि मागणीत घट झाल्यानं भावात सातत्यानं चढ उतार होत असल्याचं व्यापारी सांगतात। यंदा जानेवारीचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुरीला समाधानकारक भाव मिळाला, परंतु भाव आणखी वाढतील या आशेमुळे अनेक शेतकऱ्यांनी तूर विक्री थांबवली, परंतु भाव वाढले नाहीत। दरातील या चढ उतारामागे प्रामुख्याने आयात धोरण जबाबदार आहे। विदेशातून तुरीची आवक वाढल्यास देशांतर्गत दर पडतात। जिल्ह्यात लाल आणि सफेद तूर उपलब्ध होते, त्यात सर्वाधिक लाल तुरीला मागणी असते। परिणामी बाजारात चांगल्या प्रतीची तूर न आल्यानं भाव मिळू शकला नाही। भाव मिळाला नाही। सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातून तुरीची आवक होते। याशिवाय दरात वाढ झाल्यानंतर कर्नाटक, मराठवाड्यातील तुरीची आवक सोलापुरात होते। सर्वाधिक दर सोलापूरच्या बाजारात तुरीला मिळतोय। बाजारातील अनिश्चितता आणि तुरीच्या दरात झालेली अचानक घसरण यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। गत महिन्याभरात तुरीच्या दरात झालेली चढउतार शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरली आहे। आता साठा करून ठेवलेल्यांची चिंता वाढली आहे। मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात सातत्यानं चढ उतार होत आहे। 8,500 ते 8,700 रुपयांपर्यंत पोहोचलेला भाव सध्या 6,500 ते 7,500 हजारांवर आलाय। डाळीला मागणी कमी झाल्यानं ग्राहक हे बाजारात दिसेनासे झाले असून भविष्यात भाव वाढतील का कमी होतील हे पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।